नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, लाडकी बहीण ई-केवायसी आता सुरू झालेली आहे। हो, काही दिवसापासून लाडकी बहीण ई-केवायसीचा जो काही वेबसाईट आहे ती थोडीशी डाऊन होती, थोडी स्लो झाली होती, परंतु आता ती सुरळीत करण्यात आलेली आहे। परंतु लाडकी बहीण योजनेची जी काही ई-केवायसी आहे ती सुरू झाली असताना ई-केवायसी नेमकं कोणी करावी आणि ई-केवायसी करण्यासाठी नेमका कालावधी किती आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण ई-केवायसी अशा लोकांनी करायची आहे ज्यांची ई-केवायसी पूर्वी पूर्ण झालेली नाही किंवा पूर्वी केलेली नाही, अशा लोकांनी ई-केवायसी करायची आहे। आणि ई-केवायसी करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची? तर मित्रांनो, ई-केवायसी करत असताना तुम्ही जे काही माहिती भरताय ती माहिती पूर्ण व्यवस्थित भरताय का याची खात्री करून घ्या। कारण जर तुम्ही भरलेली माहिती चुकीची सापडली तर कदाचित तुमचा अर्ज बाद केला जाऊन तुम्हाला तुमचे पैसे येणं बंद होऊ शकतं। त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी गडबड करू नका। आणि गडबड करू नका का सांगतो मी? कारण याच्यासाठी ई-केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास 2 महिन्याची मुदत आहे। GR मध्ये 2 महिन्याची मुदत देण्यात आली। याच्याबद्दल आपण सविस्तर पूर्वी व्हिडिओ पण बनवलेला आहे। त्यामुळे कुठलीही गडबड करू नका। जेव्हा ई-केवायसी करता तेव्हा अतिशय शांतपणे ई-केवायसी जे काही तुम्हाला माहिती मागितली आहे ती पूर्ण व्यवस्थित भरा। एकदा पूर्वी वाचून घेऊन परत एकदा वाचून घेऊन तुम्ही ई-केवायसी भरून घ्या। कुठलीही चुकीची माहिती भरू नका, अन्य नाहीतर तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो। व्हिडिओ इतकाच महत्त्वाचा आहे। तुमच्या जवळच्या मित्रांना, लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा। चॅनलवरती सर्वप्रथम असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।